तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता आपण सकाळचे जवळपास किती वाजले 5:26 आणि आता आपण निघणार आहोत. आता आपण हे बॅनर टाकून जायला अंदर. मित्रांनो, आत्ता आपण आपल्या रूटवर आहोत आणि आपण आत्ता सकाळी 4 वाजता उठलो, आंघोळ केलं, त्यानंतर थोडं थिंक अँड ग्रो रिचची बुक वाचली. आता आपण आपल्या स्टेडियमपर्यंत पोचलो आणि हा एंट्रन्स गेट आणि आता आपली पार्किंग होऊन जाणार सायकल. कोणाकोणाचे हात करून नाही टेकत, ठीक आहे. तर हे जे 2 उघडे आहे त्याच्याने थोडी समोर जायचं आणि थोडं मागं जायचं. याच्यानं जे पाठीचे जे हे स्ट्रेच होते पुढं स्पाईन समोर मग तुमचे असे टेकले हात. मग हायवाली दुसरी एक्सरसाइज करणार आहे. स्ट्रेच होते. बटरफ्लाय करणारा कोब्रा एक्सरसाइज. होल्ड करून जवळपास 10 सेकंद. हे जे चीन आहे, चीन हे अप साईड पूर्ण अपवर. होल्ड रिलॅक्स. आता पाय समोर, आणखी हे पाय इथं येऊ द्या. हे इथंच टेकू असे आणि हात जे आहे पूर्ण होल्ड. 10 सेकंद होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट लेग अपना समोर येऊ दे, स्ट्रेट 90 डिग्री आणि हात जोडा जसा. पैर इधर, ये हाथ पीछे, ये हाथ इधर. टेन मिनिट होल्ड करून ठेवायचा. नेक्स्ट जे आपले स्पायनल आहे ते पूर्ण असे होतात. म्हणजे हे कुठं अंगली पूर्ण काढ म्हणजे जे हड्डे आहे आपले पूर्ण फ्री होते. म्हणजे जितकं जे कसं राहते आपली जी स्पायनर राहते तिथं L1 L2 L3 L4 असे राहते, तर त्याच्या अंदर गॅप्स राहते. अगर ते तुम्ही गॅप्समध्ये बबल्स येते, अगर ते तुम्ही क्रॅक नाही केले म्हणून हड्डीचा आवाज येते कट करायला. तर सांगण्याचे हे आहे की जे हड्डीचा आवाज येते तर त्याला हड्डीचा आवाज म्हणजे तिथं मसल नाही आली पाहिजे त्या हड्डीच्या मधात आणि जो गॅप आहे त्याला तुटून जाते. तर म्हणून हे एक्सरसाइज करणं बहुत इम्पॉर्टंट आहे. तर हे नक्की एक्सरसाइज करा, जितके चांगले तितके. वेळा करा 2. आणि याला म्हणजे सुखासन. ह्या स्थितीमध्ये आपण सुखासन आहे आणि असे राहिले तुम्ही, म्हणजे जसं तुम्ही इथं पण ठेवू शकता. म्हणजे जो हे लेग आहे हे किती फ्री आहे पावाचे, ते फ्री होऊन जाते. याला म्हणजे सुखासन. आणि तुम्ही इथं किती वेळ बसू शकता, ठीक आहे. आणि हे वाली एक्सरसाइज करा. शोल्डर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 3-3 वेळा. आणि जो ह्या हँड आहे त्याला इकडे न्या
आणि हे इथं पूर्ण स्ट्रेट करा आणि हा स्ट्रेट ड्रॉप आहे. नेक्स्ट हा स्ट्रेट. होल्ड 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 रिलॅक्स. ठीक आहे. 2 बोटं नाही तरी हात. ठीक आहे. इकडे जा, इकडे जाऊ शकता. ठीक आहे. हे जे पूर्ण स्ट्रेच होत आहे गाऊन राहिलं, पूर्ण स्ट्रेच होऊन राहिलं. हे पण एक्सरसाइज आहे. रोटेट करून टाका. आपले राऊंड झालेले आहे. असं म्हणण्यात येईल आहे, जे खूप मेडिटेशन करतील मुलं म्हणजे लोक, ते काय होते माहिती आहे का, जसं मेडिटेशन करते त्यांच्या इथं गामा रेज पैदा होते आणि ते गामा रेज एवढा प्रबळ राहते म्हणते की ते कोणत्याही बिमारीला या ठीक करू शकते गामा रेज. असं त्या बुकात सांगण्यात येत आहे. आणि त्या बुकात हे पण सांगत आहे की जेव्हा आपण मेडिटेशन करतो, श्वासावर नियंत्रण करतो, हा एक अभ्यास आहे. जसं तुम्ही जे व्यावहारिक व्हासाठी तुम्हाला ABCD या 1 2 3 4 शिकायला लागते, तसंच तुम्हाला श्वासामध्ये कंट्रोल करायसाठी श्वास नियंत्रण ठेवायचा अभ्यास करा. जेव्हा तुम्हाला गुस्सा येते तर तुमची श्वास आणखी फुलून जाते आणि जेव्हा तुम्ही शांत राहते तर तुमची श्वास बी धीमे धीमे याच्यात चालते. बघा, तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सुटून जाणार आहे. रिश्तेदार, फ्रेंड्स, आई बाबा या बहीण भाऊ सगळं, पण तुमची हे साहस आहे. जेव्हा तुम्ही जन्मले तेव्हापासून हे साहस होती आणि जेव्हा मृत्यू होणार तेव्हा पण हे श्वास राहणं. तर श्वासावर कंट्रोल करणं शिका. श्वासावर कंट्रोल करण्यासाठी शिका की याचा अभ्यास करा. आता याचा अभ्यास कसे करता, जेव्हा तुम्ही श्वासोश्वासावर कंट्रोल करताय तर 4 स्टेप ब्रीदिंग म्हणजे कसं, श्वास घ्या 1 2 3 4 आणि होल्ड करा, त्यानंतर मग 1 2 3 4, मग आणखी सोडा 1 2 3 4. हे प्रॅक्टिस तुम्ही करा. यानं तुमचा कंट्रोल तुमच्या श्वासोश्वासवर राहणार. तर हे जे मी सांगलं ते मी थिंक लाईक अ मॉन्क ह्या बुकातून सांगलं आहे. तर पूर्ण वॉर्मअप चाललेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. फिनिश.